नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जेव्हा आपली आप्तेष्ट मंडळी आपण एकत्र येत असतो तेव्हा काही ना काही जेवणाचे बेत हे बनत असतात. तसाच एक आपल्याकडे बेत बनला होता काही दिवसांपूर्वी, म्हणजे जे शूट झाले ते काही दिवसांपूर्वीचं आहे. तर सगळे आम्ही आप्तेष्ट मंडळी कुळली गावामध्ये आपल्या एकत्र झालो होतो घरामध्ये. तर काका काकी वगैरे सगळे आम्ही एकत्र होतो. तर त्यानंतर मग अचानक पोपटीचा बेत ठरला, चिकन पोपटी. तर घरच्या घरी चिकन पोपटी आम्ही बनवलेली आणि ती कशा कशा पद्धतीने बनवली हे येणारी धमाल कमाल. म्हणजे सगळेजण एकत्र आल्यावर एक वेगळी धमाल असते आणि वेगळे बेत बनत असतात. त्यातलाच हा अचानक भयानक बनलेला बेत म्हणजे चिकन पोपटीचा. तर चिकन पोपटीमध्ये काय काय आम्ही टाकलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर किचनमध्ये पोपटी बनवायची रेलचेल चालू आहे. इथे मका आहे आणि या बाजूला आमचे द्वितीय बंधुराज मिथून चिकन धुवून वगैरे घेतो. इथे भांबुर्डीचा पाला आहे आणि इथे बाकीचं सामान आहे, लिंब वगैरे आहेत. ही पेस्ट कसली आहे? आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि दही अशी मिश्रित ही पेस्ट आहे. आणि इथे हिरवा वाटाणा आहे, तो टोमॅटो आहे. हे सगळं असं साहित्य बनवायला घेतलेलं आहे. यानंतर मग अंडी देखील आहेत. हा, अंडी आहेत आणि हे काय? पुदिना. तर अशी सगळी रेलचेल चालू आहे इथे. तर ही जी पेस्ट आहे तर ती चिकन मध्ये आपण टाकलेली आहे. तर ही चांगली मिश्रित आपण करून घेणार आहोत. तसंच चिकन मध्ये हा चिकन मसाला देखील आपण टाकलेला आहे आणि तो चांगला मिश्रित आपण करणार आहोत. काय मीठ पण थोडं टाकलेलं आहे. आमच्या काकाश्रींचं काहीतरी म्हणणं आहे. काय काकाश्री म्हणणं काय तुमचं? तोंडात जाऊ दे, नाही तर तो कुठे बनते दही पण टाकते ना? सगळं दहीचा मिश्रित करून घे व्यवस्थित. चला, मुख्य पोपटी करायला आता आपण सुरुवात केलेली आहे. कुकर मध्ये आपण करतोय. मडकं वगैरे नाही आपल्याकडे, त्यामुळे कुकरमध्ये करतोय. आणि हा जो भांबुर्डीचा पाला आहे तो पहिला आपण टाकून घेतला त्यामध्ये. आता ही अंडी, सहा अंडी आपण आणलेली आहेत, अर्धा डझन अंडी. तर ही अंडी वगैरे ठेवलेली आहेत त्यामध्ये. चला आता चिकन टाकून घेऊया. चला, अंडी कांदे टाकल्यानंतर चिकन टाकून घेऊया. चला, चिकन टाकलेलं आहे. चिकन वगैरे असं टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. पुदिना त्यानंतर आपण पुदिना टाकलेला आहे. पुदिना टाकल्यानंतर थोडासा पाला अजून त्यात टाकलेला आहे आपण. तर बटाटे टाकतोय आपण आणि कच्ची बटाटी आहेत, शिजवून वगैरे घ्यायची नाही, ती तशीच टाकायची आहेत. किती बटाटे घेतलेले? 5 बटाटी. 5 बटाटे आपण घेतलेले आहेत आणि ते असे सगळीकडे टाकलेले आहेत. आणि हे डांबे, शेवग्याच्या शेंगा, त्याला डांबे देखील म्हणतात ग्रामीण भाषेत. आमच्याकडे डांबे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा पाला टाकून घ्यायचा आहे, भांबुर्डीचा पाला. आणि ते मके सुद्धा आहेत, ते देखील टाकायचे आहेत. मीठ, याच्यानंतर आपण मीठ टाकतोय.
पावट्याच्या शेंगा आणि सोबत आहेत मटार. तर संपूर्ण लेअर आपण लावलेले आहेत. इथे पुदिना देखील आहे. त्यानंतर मग हे मके आपण ठेवलेले आहेत आणि मग पुन्हा एकदा तो भांबुर्डीचा पाला ठेवलेला आहे. आणि यानंतर कुकरचं झाकण आता आपण लावून घेणार आहोत. तर गॅसवर हा कुकर ठेवलेला आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण पुन्हा ही पोपटी काढून घेणार आहोत. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघूया कशा पद्धतीने कशा प्रकारे आपली पोपटी तयार आहे ते. मस्त स्मेल येतोय, वास जबरदस्त येतोय. थोड्या वेळाने आपण टेस्ट देखील करून तुम्हाला सांगणार आहोत. चला, पोपटी आपली तयार झालेली आहे. आपली पोपटी छान पद्धतीने शिजलेली आहेत. म्हणजे हे सगळे जे आपण त्यात घटक टाकले होते, बटाटा असेल, चिकन असेल, मका असेल, छानपैकी शिजलेले आहेत. तर कुकरमध्ये आपण यामध्ये काढून घेतलेले आहे आणि टेस्ट केले मी. चिकन पण चांगलं शिजलेलं आहे, मस्त. चला, आता आपण यावर यथेच्छ ताव मारणार आहोत. चला या, पोपटी खायला या. बाबू कशी आहे? मस्त झाली पण. मस्त. मस्त झाले पोपटी. तर आत्ताच तुम्ही पाहिलं की कशा कशा पद्धतीने पोपटी बनवली. तर आमच्याकडे मडकं नव्हतं, तर कुकरमध्ये आम्ही पोपटी बनवली. तर पोपटीमध्ये साधारण चिकन पोपटी होती. त्यानंतर डांबे असतील, बटाटे असतील, तर अशा भाज्यांचा देखील समावेश होता त्यामध्ये. त्यामुळे जेव्हा खाताना एवढी धमाल मजा आली आणि चविष्ट झाली होती. तर तसं बघायला गेलं तर प्रॉपर पद्धतीने आपण पोपटी बनवतात तशी बनवली नव्हती, कुकरवर बनवली होती. पण त्याची जी चव होती जबरदस्त. कारण हे अशी पोपटी आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो. आणि त्यामध्ये साधारण जर बघायचं झालं तर ज्या शेंगा असतात, डांबे आपण म्हणतो, शेवग्याच्या शेंगा, त्या देखील टाकल्या होत्या आणि त्या देखील भन्नाट लागत होत्या. तर अशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने घरच्या घरी आपण देखील ही पोपटी बनवू शकतो. तर असा होता एकंदरीत हा पोपटी बनवण्याचा व्हिडिओ. सगळेजण घरात एकत्र आले, आई वडील असतील, काका काकी असतील, भाऊ असेल, तर हे सगळे एकत्र आलेले कमाल धमाल आपल्या कुटुंबात हे होत असते. आणि असे अचानक बनलेले बेत हे पूर्णत्वास जाऊन एक मस्त होतात सांगायचं झालं तर. तर असाच पोपटीचा बेत अचानक भयानक ठरला आणि पोपटी बनवली. तर असाच होता व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.